नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय कांबळे. तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो आमच्या नवीन आणि एकदम रिसेंटमध्ये चालू केलेल्या नवीन चॅनल, त्याचं नाव आहे सेका. ठीक आहे. आज आपण पोलीस भरतीमध्ये सगळ्यात हमखास येणारा टॉपिक म्हणजे वयवारी. ठीक आहे. याच्यावर आपण क्वेश्चन्स करणार आहोत आणि याचं कन्सेप्टही आपण शिकणार आहोत. जसं की तुम्हाला माहीतच आहे की पोलीस भरतीमध्ये जे पेपर्स येतात त्या पेपर्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज जो आहे तो गणिताला आहे. आणि गणितच असा विषय आहे की तो तुमचा मेरिट डिसाईड करत असतो. आणि ज्या मुलाचा गणित स्ट्रॉंग आहे तो मुलगा हमखास पोलीस भरतीमध्ये इन आहे. आणि जर आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे तर आपल्याला हे टॉपिक्स जे आहेत, ठीक आहे, जे की म्हणतो आपण की हमखास टॉपिक आहेत. ठीक आहे. जसे की आपण जर म्हटलं तर पर्सेंटेज पहिला टॉपिक, दुसरं टॉपिक आहे सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. असे काही टॉपिक्स आहेत मित्रांनो. वर्क अँड टाइम, बरोबर आहे, म्हणजेच काळ आणि वेग आणि काळ. ठीक आहे. हे टॉपिक्स जे आहेत हे टॉपिक्स कंपल्सरी टॉपिक्स आहे. अशाच एका कंपल्सरी टॉपिक मधला एक टॉपिक वयवारी. आज आपण हा वयवारी टॉपिक पूर्णपणे शिकणार आहोत. पूर्णपणे म्हणजे काय, आपल्याला माहित आहे कोणत्याही पेपरला क्रॅक करायचं सगळ्यात बेस्ट तरीका कोणता आहे, तो तरीका म्हणजे आहे PYQs. आणि आपण तेच करणार आहोत. आपण वयवारी या टॉपिकचे आतापर्यंत आलेले पोलीस भरतीमध्ये डिफरंट एक्झाम जे झालेले आहेत मागे, त्याचे सगळे क्वेश्चन्स काढलेले आहेत आणि त्या क्वेश्चन्सला आपण अनालिसिस करणार आहोत. सोबत आपण कन्सेप्टही शिकणार आहोत. ठीक आहे. काही क्विक टेक्निक्स मी तुम्हाला शिकवेन. ठीक आहे. जेणेकरून तुमचं लेवल, जो तुम्ही पोलीस भरतीचा लेवल असतो त्या लेवल पासून 2-3 स्टेप तुम्ही वर जाऊ शकाल. आपण स्टेप बाय स्टेप चालू. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू या चॅनलवर अवेलेबल राहा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील आणि असेच टॉपिक तुम्हाला दैनंदिन मिळत राहतील. ठीक आहे. आता बघा वयवारी टॉपिक. चला, वयवारी टॉपिक खूपच नॉर्मल आहे, जनरलाइज टॉपिक आहे आणि समजण्यायोग्य आहे. जसं मी म्हणेन की मी जर 25 वर्षाचा आहे, ठीक आहे, 5 वर्षानंतर माझं वय किती होईल? 30. 5 वर्षा पहिले माझं वय काय असेल? 20. बरोबर आहे. तर हाच लॉजिक आहे. ठीक आहे. जर मी आता 25चा आहे, मी म्हणालो की जर माझं वय 5 वर्षानंतर किती आणि 5 वर्ष पहिले किती, बरोबर आहे. जर आधीचं वय विचारलं तर मायनस करायचं असते आणि समोरचं वय विचारलं तर प्लस करायचं. तर वय वाढेलच ना मित्रांनो, साहजिक आहे. कोणी आहे का? अरे कोणी आहे का तुमच्यातलं ज्याचं वय कमी कमी होत चाललंय? असे पण असतात, बरोबर आहे. ठीक आहे. जसे जसे त्यांचे वाढतात, वय वाढते, त्यांचा IQ कमी होतो. म्हणून आपण म्हणतो की तुझं वय अजूनही लहान आहे. बच्चा आहे का? चाइल्ड आहे का? अरे बरोबर आहे, मित्रांना म्हणतोच ना आपण. ठीक आहे. तर असे पण काही मुलं असतात, तुमच्या सराउंडिंग मध्ये पण असतील, बरोबर आहे. ठीक आहे. असतातच मुलांना ना. चला आपण टॉपिक कडे येऊया. टॉपिक मध्ये पहा, टॉपिकचे न्यूमेरिकल्स खूपच इझी विचारत असतात. पहा, एक एक टॉपिक मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. पहिला क्वेश्चन पहा. पहिला क्वेश्चन पाहू आपण. काय म्हणतो पहिला क्वेश्चन? ठीक आहे. जर ए, ठीक आहे, आता सर आपण काय करूया की एक कन्सेप्ट शिकूया. ठीक आहे. याच्यावरचा एक बेसिक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला येतच असेल अपेक्षा करतो, पण तरी आपण असे गृहीत पकडू की तुम्हाला वयवारी टॉपिक तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला काही येत नाही. त्याच्यावर आपण एक कन्सेप्ट बनवून बघू. ठीक आहे. काही कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. कन्सेप्ट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला वयवारी टॉपिक हा खूप सोपी पडेल. ठीक आहे. लक्ष द्या. जर आपण म्हणतो की 2 पर्सन आहेत, 2 पर्सन, जसं सपोज आपण एक मुलगा मुलगी घेऊ. ठीक आहे. फेमस लव्ह स्टोरी आपल्या इकडची कोणती आहे? अरे महाराष्ट्राची कोणती? सैराट. ठीक आहे. आर्ची आणि परश्या. हा बरोबर आहे. आर्ची परश्या झालं. ठीक आहे, काही हरकत नाही, परश्या करतो. ठीक आहे. आर्ची आणि परश्या. सपोज आपल्याला याचं वयवारीमध्ये सांगायचं आहे, तर कसं सांगू? आर्चीचं पकडायचं ए. ठीक आहे. आता पूर्ण आपण एक्झाम मध्ये पूर्ण लिहायचं नाही, जे इनिशियल आहेत ते इनिशियल लिहायचे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, वेळ वाचवायचा आपल्याला, बरोबर आहे. ए आणि पी यांचं रिलेशन म्हणजे आर्ची आणि परश्याचं रिलेशन सपोज सांगितलं असेल. ठीक आहे. जर म्हटलंय की आर्ची परश्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, तर याचं रिलेशन कसे लावाल तुम्ही? जर म्हटलं आहे आर्ची जी आहे
आरची 2 वर्षांनी मोठी आहे. मोठी आहे. तुलना कोणाबरोबर केली आहे आपण केली परशा. ह्या दोघांमध्येच तुलना आहे. ठीक आहे. 2 वर्षांनी मोठी आहे. तर मग त्याचं सोल्युशन कसं निघेल हे माहित पाहिजे तुम्हाला. हे छोटे छोटे कन्सेप्ट जर क्लिअर असल्या तर आपल्याला आरामात आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बघा तुम्ही. ठीक आहे. तुम्हालाही जमेल. माझ्याबरोबर तुम्ही करा. ठीक आहे. आरचीचं ए म्हणजे आरची 2 वर्षांनी मोठी आहे. लक्षात ठेवायचा मित्रांनो, लक्षात ठेवा. जेव्हाही तुम्हाला असं कंपॅरिझन दिलंय तर सगळ्यात जो लहान असतो ना, ज्याचं वय लहान त्याला तुम्ही एक्स माना. ठीक आहे. आता जसा एक्स आला तर BA वगैरे जे करणारे आर्ट्स बॅकग्राऊंडची मुलं आहे ना, त्यांना वाटते की अरे एक्स वगैरे आला पुन्हा डिफिकल्ट जाईल. काही नसते एक्स वगैरे. ठीक आहे. एक्स वगैरे काही नसते. आता काही लोकांना आपल्या एक्सही आठवले असतील. बरोबर आहे. ते विसरा. काहीच नसते एक्स. बरोबर आहे. मी म्हटलं तुम्हाला काहीच नसते एक्स. खूपच सिंपल आहे. बरोबर आहे. त्याच्याबरोबर एक्स बरोबर डील केला ना तुम्ही, मग या एक्स बरोबर डील करायला काय. बरोबर आहे. बरोबर बोलतो की नाही. काही मुलं हो म्हणत आहेत. ठीक आहे. चला एक्स बरोबर. ठीक आहे. तर आपलं लॉजिक हे आहे की जेव्हाही दोघांमध्ये रिलेशन दिलं असते, जो छोटा असेल त्यालाच एक्स माना. जर आरची 2 वर्षांनी मोठी आहे तर परशा लहान झाला ना, तर परशाचं व्हॅल्यू काय ठेवणार मी, एक्स ठेवणार. परशा म्हणजे पीची व्हॅल्यू ठेवायची एक्स आणि मग आरचीची व्हॅल्यू लिहायची. आरची काय होणार मग, जेवढा परशा असेल त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे ना, तर एक्स मध्ये किती वर्ष ऍड कराल, 2 वर्ष ऍड करा. झालं. एवढं सोपी. हे झालं जमलं. त्याला एजेसचे प्रॉब्लेम जमले. लिहून घ्या सर, लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. हेच आहे कन्सेप्ट. यालाच मी दुसऱ्या याच्याने करतो. हे बघा, त्यालाच आपण दुसऱ्या याच्याने करू की आरचीला आता मी लहान करतो. आरसी 3 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे. आरशी 3 वर्षांनी लहान आहे. मला सांगा, आरशी 3 वर्षांनी लहान म्हटलं तर याच्या सोल्युशन मध्ये तुम्ही कसं लिहाल. बरोबर आहे. याच्या सोल्युशन मध्ये कसं लिहाल. बरोबर आहे. आता पहा, लहान कोण आहे 2 मध्ये, आरची. तर मी काय करणार, आरचीची व्हॅल्यू काय ठेवणार आता, एक्स ठेवणार. बरोबर आहे. आरचीची व्हॅल्यू जर एक्स आहे, मोठा कोण राहील मग, परशा मोठा राहील ना. ही 3 वर्षांनी लहान आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे परशा काय राहणार 3 वर्षांनी मोठा. म्हणजेच परशाची व्हॅल्यू काय येणार, एक्स प्लस 3. अरे बरोबर आहे ना. बरोबर आहे. ठीक आहे. तर बस हेच फंड आपल्याला करायचं. एवढं समजलं तुम्हाला. दुसरा एक कन्सेप्ट पहा. ठीक आहे. दुसरा पण एक कन्सेप्ट पहा. ठीक है. पुन्हा अरे आरची परशा बहुत हो गए. बराबर. कुछ नया लेते. चलो कुछ नया बताओ. क्या लेंगे, नया लेंगे की पुराना लेंगे बताओ. अरे नवीन घ्यायचं की पुराना घ्यायचं सांगा. नवीन लव्ह स्टोरी कोणाची आहे आता जसं की आपण पकडून चालू. ठीक आहे. आपल्या वर्गातलाच असेल ना, सपोज आपल्या वर्गातला सुरेश. ठीक आहे. अरे सुरेश, बरोबर आहे. सुरेश आणि जया. ठीक आहे. सुरेश आणि जया हे दोघं लोक. ठीक आहे. जर या दोघांमध्ये कंपॅरिझन आहे आणि पहिल्या याच्यात जर त्यांनी म्हटलं की सुरेश हा जयापेक्षा 2 पट मोठा आहे. 2 पट मोठा आहे. आता मला सांगा, तुम्हाला 2 ट्रिक सांगितली मागे. तुम्हाला जसं सांगितलं मी की लहान कोण, सुरेश लहान की जया लहान. बरोबर आहे. जया लहान. तर तुम्ही म्हणाल की सर जया लहान आहे तर जयाला काय ठेवणार, डेफिनेटली एक्स. आणि सुरेश जो आहे हा काय आहे, डबल आहे ना. अरे डबल असल्यावर मग काय करेन मी, त्याच्यात तेवढीच व्हॅल्यू ऍड करेन ना. तर तो काय होणार, एक्स मध्ये अजून एक एक्स कराल, म्हणजेच काय होईल, तो ट्वाइस एक्स होईल. बरोबर आहे. कोण एक्स स्क्वेअर वाला आहे रे. बरोबर आहे. एक्स स्क्वेअर होतं का, नाही. एक्स प्लस एक्स ट्वाइस एक्स. बरोबर. 1 आणि 1 2 होते ना. तसंच हा 1x 2x. बरोबर आहे. नाव आता मला सांगा, जर मला सुरेश आणि जया यांचं रिलेशन सारखं दाखवायचं आहे, म्हणजे एका इक्वेशन मध्ये मांडत. हे तर इंडिव्हिज्युअल मांडलं ना. आता तुम्हाला सांगा, तुम्हाला एका इक्वेशन मध्ये मांडायचं आहे, तर मग तुम्ही सुरेश आणि जयाला कसं कराल. हा सुरेशचा एस आणि हा जया. बरोबर आहे. सुरेश आणि जया. आता हा पहिला टाईप, हे समजलं ना. आता हा सेकंड, हा पहिला टाईप समजवला.
हा सेकंड टाईप समजा. आता मला सांगा, तो मोठा आहे म्हणते ना, डबल आहे, दुप्पट आहे, तर दुप्पट मी कुठे लिहू? ठीक आहे, मोठा कोण आहे? सुरेश, बरोबर आहे. आणि जया काय आहे त्याचं? अर्धी. मला सांगा, हा डबल आहे म्हणजे हे याच्या अर्धी असेल ना, बरोबर आहे. आता दुप्पट आहे म्हणजे 2 पट आहे, तर हे 2 लिहायचे कुठे? प्रश्न हाच पडतो. ठीक आहे ना. ज्याला हे समजलंय की दुप्पट लिहाय कुठे लागते, बरोबर आहे, दुप्पट कुठे लिहायचं आहे हे ज्याला समजलं, त्याचं एजेसचे प्रॉब्लेम चुकणार नाही. आता बा, दुप्पट कुठे लिहाल? मला सांगा, हा ऑलरेडी मोठा आहे सुरेश आणि ही लहान आहे, आणि दोघांनाही बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स करणं म्हणजे काय? इकडे जेवढं असेल, इकडे 100 रुपये आणि इकडे 100 रुपये, बॅलन्स झाले ना, बरोबर आहे. म्हणजे दोघांची व्हॅल्यू सारखी आली पाहिजे. मला सांगा, हा ऑलरेडी मोठा आहे सुरेश, ठीक आहे. इकडे मी जर आपल्याला काय वाटते? अरे काय वाटतं मुलांना? की सुरेश डबल आहे. सुरेश डबल आहे म्हणजेच 2 इथे लिहितात. असं करणार का? असं बिलकुल नाही करायचं. ठीक आहे. हा ऑलरेडी डबल होता, याला अजून 2 दिले, हा अजून डबल झाला ना, 4 टाइम्स झाला ना. हे इक्वल कसं होणार? तर लक्षात ठेवायचं, जो मोठा आहे त्याची व्हॅल्यू तशीच ठेवायची आणि जो छोटा आहे त्याला मोठा करायचा. म्हणजे दुप्पट कुठे जाईल? जयाकडे जाईल. समजलं का? जया लहान होती ना, त्याला 2 दिले म्हणजे हे त्याची वय वाढली आणि हे याच्या इक्वल आलं. समज? तर हे इक्वेशन क्रिएट करणं हे ज्याला जमलं त्याला न्यूमरिकल एजेसचे जमले. समजलं का? अजून एक सांगतो, तिसरा एक टाईप. सपोज मी सांगितलं होतं की 25 वर्ष एज आहे सध्या. आता सध्या आपण तुम्ही सगळेच मुलं बघा 20 वर्षाचे आहे. सपोज एक कॉमन एज पकडू तुमची, ऍव्हरेज 20व्या वर्षी तुम्ही लागले भरतीसाठी, बरोबर आहे. इथून तुम्हाला अजून कोणत्या वर्षी ड्युटी लागेल सांगा? कोणत्या दिवशी ते लागेल? अरे 25 वर्ष नाही लागणार सर, थांबा. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला 1 वर्षात नोकरी मिळेल. येत्या सप्टेंबरमध्ये भरती आहे, येत्या सप्टेंबरमध्ये भरती आहे. त्या भरतीमध्ये 110% तुमचं सिलेक्शन आहे. 110%. फक्त तुम्ही इथे राहा आणि अपडेटेड नॉलेज घ्या. ठीक आहे ना, लेटेस्ट नॉलेज आणि अपडेटेड नॉलेज. बघा, आता 20व्या वर्षी आहे ना तुम्ही. मला सांगा, तुमची 5 वर्ष पहिले म्हणजेच 5 वर्षामागे तुमची एज काय असणार? 15 वर्षाची असणार ना तुम्ही. आणि येणाऱ्या 10 वर्षानंतर तुमचे एज काय होईल? 20 मध्येच काय कराल? 10 ऍड कराल, म्हणजेच किती होईल? तुमची 30 वर्ष होईल, बरोबर आहे. जर तुम्हाला हे येते, मला सांगा, जर तुम्हाला हे येते तर तुम्हाला हे पण येईल ना. मला सांगा, तुमची एज मी जर सांगितलीच नाही, मी म्हटली एक्स एज आहे तुमची, आणि 10 वर्षानंतर तुमची एज किती होईल? तर तुम्ही काय म्हणाल? सर, एक्स मध्ये फक्त 10 मिळवून ही एज होईल. सेम तसंच 5 वर्ष पहिले काय येईल तुमची एज? एक्स -5. या व्हॅल्यू मध्ये 5 मायनस केला. आलं लक्षात? फक्त एवढेच कन्सेप्ट जर तुम्हाला माहित आहे तर एजेसचे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात? हे झालं कन्सेप्ट. ठीक आहे. आता हे सगळे काही कन्सेप्ट काय करू आपण? न्यूमरिकल वर इम्प्लिमेंट करू. चला पहा, आलेले क्वेश्चन्स आहेत, सगळे क्वेश्चन्स करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, चला पहा, एक एक न्यूमरिकल आपण क्लिअर करू. ठीक आहे. आता पहा, वाचत आहे मी. ए हे बी पेक्षा 2 वर्षांनी मोठे आहे. ए आणि बी मध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. मला सांगा, 2 वर्षांनी मोठे आहे. मला सांगा, ए मोठा की बी मोठा? ए मोठा आहे ना. ए हा मोठा आहे बी पेक्षा 2 वर्षांनी. तर मला सांगा, ए आणि बी ची तुलना आहे. ओके, लहान कोण? ठीक आहे, हा लहान आहे. ठीक आहे, हा लहान आहे. त्याच्यानंतर बी चे वय सी पेक्षा दुप्पट आहे. आता बी आणि सी ची कंपॅरिझन सांगितली आहे, तर बी जो आहे हा सी पेक्षा दुप्पट आहे, म्हणजे बी मोठा आहे. हा मोठा आहे म्हणजे सांगा, हा काय राहील? लहान राहील, बरोबर आहे. याच्यामध्ये बी लहान होता आणि या बी पेक्षाही लहान कोण आहे? सी लहान आहे. मला सांगा, सर्वात लहान कोण? अरे सर्वात लहान कोण? सी. अरे बरोबर आहे ना, हा सी सर्वात लहान आहे. म्हणजे आपला कन्सेप्ट नंबर 1 काय करतो आपण? सगळ्यात लहान जो असला त्याला एक्स ठेवायचा आणि मग व्हॅल्यू पुटअप करायचं. आलं लक्षात? 3 लोक आहेत आपल्याकडे, ए, बी आणि सी, बरोबर आहे. 3 पैकी आपल्याला दोन्ही याच्यात आपण मांडणी केली आणि आपल्याला माहित झालं की सी जो आहे हा सगळ्यात लहान आहे. चला मग काय करू आपण? सी ला काय करणार आहे आपण? सी ला आपण एक्स मानणार आहोत. ओके, चला पहा, सी ला मी कन्सिडर केलंय की सी ची व्हॅल्यू आहे माझी एक्स. ठीक आहे ना. आता
आता पुन्हा सी ची व्हॅल्यू एक्स आहे, ए बी पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, लिहू शकता का? नाही. आता बघा इथे वाचा, बी चे वय सी च्या दुप्पट आहे, म्हणजे जो बी आहे हा काय आहे, सी पेक्षा दुप्पट आहे, तर हा एक्स असेल तर हा काय असेल, ट्वाइस एक्स असेल, बरोबर आहे. आता वापस, आता बी मिळाला ना तुम्हाला, तर ए मिळू शकतो. ए हे बी पेक्षा 2 वर्षांनी मोठं आहे, आणि ए काय आहे, हा एचं रिलेशन याच्या बरोबर दिलाय, बी पेक्षा काय म्हणत आहे तो 2 वर्षांनी मोठा आहे, तर बी च्या वर्षामध्ये 2 वर्ष ऍड करा, बरोबर आहे. इथपर्यंत आपण आलो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे, ज्यालाही डाऊट असेल पुन्हा रिवाइंड करा. ठीक आहे, स्पीड कमी करून बघा जर तुम्हाला वाटलं तर. ठीक आहे, ज्याला समजलं असेल तो स्पीड वाढवूनही पाहू शकतो. ठीक आहे, नाव ए बी सी चे सगळे व्हॅल्यूज मिळाले आपल्याला, बरोबर आहे. सगळे व्हॅल्यूज आपण काढले आहे. ठीक आहे, एक्सच्या फॉर्म मध्ये. आता काय म्हणतो ते अरेंज करायचं. लक्षात ठेवा, ही आहे मांडणी. ठीक आहे, 2 सेंटेन्स मध्ये न्यूमरिकल राहतो नेहमी. वयवारीचा न्यूमरिकल 2 सेंटेन्स मध्ये राहतो. एक राहते मांडणी आणि दुसरं राहते कंडिशन, म्हणजेच दुसरं राहते एक कंडिशन, बरोबर. एक कंडिशन दिली राहील की त्या सगळ्यांमध्ये रिलेशन काय आहे. तर मांडणी झाली, आता काहीतरी कंडिशन असणार. चला पाहू काय दिली कंडिशन. काय दिली आहे बघा. तो म्हणत आहे की ए बी आणि सी यांचे एकूण वय 27 असेल, म्हणजेच ए बी आणि सी याचे एकूण म्हटलं तर काय ऍड करणार, प्लस. टोटल किती आहे यांचं, 27 वर्ष आहे. ओके, हे झालं माझा कंडिशन. आता क्वेश्चन विचारेल आपल्याला, याच्यावरून काय विचारणार, आपल्याला क्वेश्चन विचारणार. चला क्वेश्चन काय म्हणतो, बी चे वय किती वर्ष आहे सांगा. वाशिम पोलीस मध्ये आले, वाशिम मधून कोणी आहे का रे आपल्या इकडे? ठीक आहे, ज्यांनी वाशिम कडून असणार ना ते कमेंट मध्ये टाका, वाशिमच्या कोणत्या क्षेत्रामधून आहे तुम्ही. ठीक आहे, ओके. पहा, वाशिम जर चालक पोलीस चालक मध्ये आलाय, ठीक आहे ना. मला सांगा, हा कंडिशन मिळालाय आपल्याला. आता काय म्हणत आहे, तुम्ही व्हॅल्यूज पुटअप करा. बस आता ही जी मांडणी केली आहे त्याचे व्हॅल्यूज पुटअप करणे. चला व्हॅल्यू पुटअप करू. ए ची व्हॅल्यू किती आहे, 2x प्लस 2 प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे, ट्वाइस एक्स प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे, x इज इक्वल टू 27. आता याला सॉल्व्ह करा. ठीक आहे, सॉल्व्ह खूप सोपं आहे. काय, जिथे जिथे एक्स दिसते ना तिथून एक्स कॉमन काढा. पहिले हे 2 व्हॅल्यूज तिकडे पाठवून देतो मी. चला, 2x प्लस एक्स 27. मला सांग, इकडून तिकडे गेलं तर काय होतो, मायनस. प्लसचा मायनस होते. मग आता इथे एक्स, इथे एक्स, इथे एक्स, एक्स कॉमन काढला. इथे असले 2 2 आणि 1, 2 2 1 किती झाले, 5, बरोबर आहे. आणि 27 मधून 2 गेले किती राहिले, 25. मला सांगा, हा 5 कुठे जातो, इकडे मायनस होतो का रे? अरे मायनस होतो का? नाही, बरोबर आहे. मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणजे हा डिवाइड मध्ये जाईल. तर एक्स 25 भागीला 5 किती झाले, एक्स ची व्हॅल्यू किती आली, 5, बरोबर आहे. आता आपल्याला जेची कशाची, ए ची बी ची कशाची पण व्हॅल्यू विचारली असेल आपण काढू शकतो. आपल्याला विचारलाय बी. मला सांगा, एक्स ची व्हॅल्यू 5 आहे आणि बी किती दिला आहे इथे, ट्वाइस एक्स. एक्सच्या जागी किती पुट करणार मी, 5, बरोबर आहे. आन्सर किती येईल याचा, 10 वर्ष, बरोबर आहे. उत्तर येईल, उत्तर नंबर 4, 10 वर्ष. आलं का? हे आपण खूप बेसिक मध्ये घेत आहोत, तुम्हाला समजेल अशा प्रकारे. ठीक आहे, जसं जसं आपण समोर जाऊ आपण थोडी स्पीड वाढवू. ठीक आहे, 1-2 प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला आलं ते की आपण समोर जाऊ. पहा पुन्हा सेकंड क्वेश्चन पहा. सेकंड क्वेश्चन पण तुम्हाला जमेल. यवतमाळ पोलीस, यवतमाळ आपल्या विदर्भातलंच आहे. ठीक आहे, पोलीस शिपाईच आहे. बघा, बी हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, ब आहे आणि क आहे, बरोबर आहे. हे झालं आपलं मांडणी. आणि दोघंच आहे आपल्याकडे. अरे दोघंच आहे तर खूपच सोपी आहे ना. मला सांगा, ब क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, म्हणजे ब लहान आहे. तुमचा ब लहान आहे आणि क मोठा आहे. तर ब लहान आहे म्हणून मी याला काय घेणार, एक्स घेणार, बरोबर आहे. तर काय, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. तर ब ची व्हॅल्यू जर एक्स असेल तर क ची व्हॅल्यू काय राहणार, 7 वर्षांनी लहान आहे म्हटलं. आता ब लहान आहे म्हटलं, आता पण आपल्याला क लिहायचं आहे, उलटा लिहायचं आहे, तर आपण काय करणार, 7 ऍड करणार ना. मी म्हणेन की मी तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा काय आहे, 10 वर्षांनी लहान. सेम तेच आहे. ब हा 7 वर्षांनी लहान आहे म्हटलं, पण मी इथे काय केलंय, प्लस. का बरं केलंय, कारण की ब हा आपला काय होता, लहान होता ना, याला आपण एक्स केलाय. ठीक आहे,
याच्याला आपण रिव्हर्स पण करू शकतो. जर मी एक्स ची व्हॅल्यू ही के समजून टाकली असती तर ब काय झाला असता, x-7 झाला असता. पण आपला कन्सेप्ट आहे की आपण जो छोटा आहे त्यालाच एक्स घ्यायचा, याच्यामुळे प्रॉब्लेम्स खूप सोपी होतात. ठीक आहे ना, फ्रॅक्शन वगैरे अरेंज होत नाही. आता हे झालं मांडणी. चला मांडणी झाला. सेकंड मध्ये जाऊ. काय म्हटलंय, दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे ब आणि क यांच्या वयांची बेरीज किती आहे, 43 असल्यास यांची व्हॅल्यू येणार 43. तर मला सांगा की ब चे वय किती. चला आपल्याकडे आहे का, हे व्हॅल्यूज पुटअप करा. एक्स आणि x+7 इज इक्वल टू किती, 43. चला मला सांगा, हे व्हॅल्यूज इकडेच ठेवायचे जे अननोन आहे, जे व्हॅल्यूज पूर्ण माहित आहे त्याला तिकडे न्यायचंय. सांगा हे काय होईल, ट्वाइस एक्स आणि एक्स 2x, 7 तिकडे गेले म्हणजे 43 मधून 7 करा वजा, किती येणार, 3 गेले म्हणजे 40, मग वाचले 4, 36. बरोबर आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली तुमची, 36/2 गेले तर 18 येणार. बरोबर आहे. मला सांगा काय विचारलं होतं आपल्याला, ब ची व्हॅल्यू. ब ची व्हॅल्यू काय आहे, एक्स आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली, 18 वर्ष. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1, 18 वर्ष म्हणजे तो अडल्ट आहे. बरोबर आहे. अरे अडल्ट आहे म्हणजे हा काय करू शकतो, अरे हा वोटिंग करू शकतो. सगळ्यांचे वोटिंग कार्ड आहेत ना, सगळ्यांचे वोटिंग कार्ड लागतात बरं. ठीक आहे. यांच्या नसेल, नवीन जे आले असतील पोलीस भरतीसाठी 18 वर्ष कंप्लीट करून, त्यांनी वोटिंग कार्ड साठी अप्लाय करा. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची पण निवडणूक आहेत. बरोबर आहे. नाव क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 बघा. शुभमचे आजचे वय 12 आहे. ठीक आहे. रायगड पोलीस, अरे आपण कोकणात गेलो आहे. चला कोकणवाले जेवढे असतील कमेंट करा खाली. ठीक आहे. सगळ्यात सुंदर कोकण महाराष्ट्रात. ठीक आहे. कुठे फिरायला नसेल गेला तरी तुम्हाला एका जागी फिरायला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ते म्हणजे आपला कोकण किनारपट्टी. बरोबर आहे. अरे काय म्हणतात कोकण किनारपट्टीला, कशा प्रकारची आहे, रिया प्रकारची. हे पण तुम्हाला बेसिक शिकावं लागेल. महाराष्ट्रामध्ये भूगोलमध्ये ते आपण शिकवूच. ठीक आहे. बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. ठीक आहे. किनारपट्टी कशी आहे गोव्याची, रिया प्रकारची. चला मला सांगा, शुभमचे आजचे वय 12 वर्ष. ठीक आहे. ज्याची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट दिली असेल ना ते डायरेक्ट लिहा. शुभम म्हणजे एस किती वर्षाचा आहे, 12 वर्षाचा. बघा किती वाटत आहे की खूप डिफिकल्ट असेल. बरोबर आहे ना, पण खूपच सोपी क्वेश्चन आहे. जेवढा क्वेश्चन लेंदी तेवढा क्वेश्चन सोपी राहणार, व्हॅल्यूज मिळणार ना तुम्हाला. बघा याचे वय किती आहे, शुभमचे 12 वर्ष. शुभमच्या वडिलाचे आजचे वय किती आहे, 42 वर्ष. म्हणजे शुभमचे वडील म्हणजे फादर ना, तर फादरचा एफ लिहितो. त्यांचे वय किती आहे, 42 आज. ओके. शुभमची आई, आता बघा काय म्हणते, शुभमची आई जी आहे, शुभमची आई त्याच्या वडिलाची काय राहणार, पत्नी ना. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. मला सांगा वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान ना, तर या 42 मधून 6 वर्षांनी लहान असेल तर कमी कराल ना, किती होईल, 2 कमी केलं 40, मग 4 कमी केले किती होणार, 36 वर्षाची आई होईल. ओके. तर शुभमच्या आजचे वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर सांगा. सोपं आहे. कुठे समोरचा विचारलाय का नाही, आजच विचारलाय. आणि हे सगळे वय कशाचे दिलंय, इव्हन आपल्याला आजचेच वय दिले आहे. तर शुभम आणि आई म्हणजेच मदर यांच्या वयांची गुणोत्तर मला सांगा किती आहे, हा 12 आणि हा किती आहे 36. मग मला सांगा याच्यात गुणोत्तर म्हणजे काय होते, याचा किती प्रकारे तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. मला सांगा 12 × 12, 12 × 36 म्हणजे 1:3 ना, म्हणजे एकाच 3 कुठं आहे रे, आहे का, हो आहे. क्वेश्चन आन्सर नंबर 4, एकाच 3. बरोबर. किती सोपी क्वेश्चन होता रायगड पोलीस कोकणवाले आपले. बरोबर. काहीच नव्हतं, फक्त व्हॅल्यूज दिल्या होत्या आणि म्हटलं होतं की एस आणि एमचा रेशो सांगा. खूपच सोपी क्वेश्चन. ठीक आहे. बीपीएल क्वेश्चन म्हणतो आम्ही याला. काय म्हणतो, बीपीएल, अरे बिलो पॉवर्टी लाईन. बरोबर. असे क्वेश्चन सुटले नाही पाहिजेत. चला रायगड पोलीस पुन्हा कोकणवाले बघा, सोपी क्वेश्चन येतात. ठीक आहे. त्यांचं निघालच पाहिजे पेपर. विदर्भातले पेपर थोडेसे कठीण राहतात. ठीक आहे. नागपूरला या, भंडारा या, गोंदिया पोलीस या. ठीक आहे. थोडे अवघड क्वेश्चन मिळतील, पण कोकणचे क्वेश्चन खूप सोपी आहे. ठीक आहे. बघा पाहू आपण. राकेशचे वय सानियापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. बरोबर आहे. तर लहान कोण राहणार, राकेश. सानिया कशी आहे, मोठी आहे 5 वर्षांनी.
राकेश लहान आहे म्हणून मी राकेशचं आरची व्हॅल्यू किती घेणार एक्स. आणि सानिया मोठी आहे ना. राकेश जर 5 वर्षांनी लहान आहे तर सानिया 5 वर्षांनी मोठी असेल ना. तर राकेशच्या वयामध्ये 5 वर्ष ऍड करा. जमलं. बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे ना. कुणाला हे तर नाही आहे की सर हे कसं येत आहे. अरे थोडा मागून व्हिडिओ बघ, मधातून बघशील तर कसं समजेल. बरोबर आहे. थोडा मागून स्टार्टिंग पासून कन्सेप्ट शिकवलाय आणि त्याच्यानंतर व्हिडिओ फॉलो करा. बरोबर आहे. बघा हे झालं इथपर्यंत. आता म्हणत आहे की कंडिशन देत आहे. काय म्हणत आहे, त्यांच्या वयांची बेरीज जर 27 वर्ष आहे म्हणजे आर आणि एस म्हणजेच आपले राकेश आणि सानिया यांच्या वयांची बेरीज किती म्हणत आहे 27 वर्ष आहे. ओके. तर राकेशचे वय किती, काय करतो आपण, मांडणी जी आहे ती व्हॅल्यू मध्ये पुट करतो. चला राकेशच्या एक्स हा काही होणार सानियाचा एक्स प्लस 5 इज इक्वल टू 27. बरोबर आहे. एक्स प्लस एक्स किती होते, ट्वाइस एक्स. हा 5 तिकडे जातो, काय होतो मायनस. 27 मधून 5 गेले किती राहिले आपले, पहिले 3 करा. पहिले 3 करा किती होत, पहिले किती होणार डायरेक्ट 22 लिहू बाई. अरे येते ना एवढं सगळ्यांना, येते सगळ्या मुलांना येते. एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली 11. मला कशाची व्हॅल्यू विचारली होती, मला व्हॅल्यू विचारली होती त्यांनी राकेशची. राकेशची व्हॅल्यू किती आहे एक्स ची व्हॅल्यू किती आली 11. मग मला सांगा आन्सर काय असणार आपला 11 वर्ष. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ओके. नाव नंबर 5. चला मयूरी आणि चैताली 2 मैत्रिणी आहेत. ठीक आहे. चला आता बघा हे एक टाईप असते. ठीक आहे. भंडारा, तुम्हाला म्हटलं होतं की भंडारा, गोंदिया, बरोबर आहे, यवतमाळ, नागपूर या साईडचे पेपर थोडे अवघड असतात मित्रांनो. ठीक आहे. विदर्भात इकडे याल ना तुम्ही, थोडं झाडीपट्टी एरिया, इकडचे पेपर थोडे डिफिकल्ट राहतात. बघा आतापर्यंत किती सोपी क्वेश्चन्स होते तुम्हाला. हा आता जो आहे एजेसचं थोडं हार्ड टाईप, एक लेवल अप जो म्हणतो आपण. ठीक आहे. एवढंही हार्ड नसते पण एक लेवल अप म्हणू शकतो आपण त्याला. ते येतात तिकडे विदर्भाकडे. बघा ठीक आहे. याच्यामध्ये रेशो दिलं असते. ठीक आहे. रेशो दिलं असते. मी क्वेश्चन रीड करतो. मयुरी आणि चैताली यांच्या सध्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. ठीक आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर मयुरीचे आजचे वय किती आहे. तुम्हाला कोणतं एजेस दिलं आहे का, नाही. तुम्हाला कोणी 10 वर्षांनी मोठं 5 वर्षांनी मोठं असं दिलंय का, नाही. तुम्हाला यावेळेस फक्त रेशो दिलाय. लक्षात असू द्या. नोट, इम्पॉर्टंट नोट लिहून ठेवा मित्रांनो. ठीक आहे. जेव्हा पण 2 गुणोत्तर असणार ना, 2 गुणोत्तर असणार तेव्हा ऑप्शन मधून आन्सर निघतो. ऑप्शन मधून आन्सर काढावे. आलं लक्षात. ठीक आहे. डायरेक्ट आन्सर तुमचा ऑप्शन मधूनच निघत असतो. पण आपण पहिले प्रोसेस बघू आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट स्टेपही सांगतो तुम्हाला. ओके ना. चला बघा आता गुणोत्तर प्रमाण मध्ये अरेंजमेंट पहा. ठीक आहे. दुसरी साईड घेऊन सांगतो. बघा ठीक आहे. गुणोत्तर प्रमाण मध्ये बघा, गुणोत्तर प्रमाण एजेस मध्ये. ठीक आहे. म्हणजेच वयवारीमध्ये एजेस मध्ये कसं करतो आपण बघा. सपोज मी सांगतो तुम्हाला की मला पहिले एक गुणोत्तर दिलाय. ठीक आहे. मला आजचे गुणोत्तर दिलाय एक, आज गुणोत्तर दिला आहे 5:6. ठीक आहे. आज गुणोत्तर दिलाय मला 5:6. मला नंतर मला इथे एक आहे, इथे आपण घेऊ अजय, एक घेऊ विजय. अजय विजय. ठीक आहे. आजचे. त्याच्यानंतर त्यांनी मला जर सपोज असं म्हटलं की 5 वर्षानंतर प्लस 5 वर्षांनी अजय विजय यांचे गुणोत्तर जर 5 वर्षांनी 7:8 झाले. इथपर्यंत आहे. ठीक आहे. कन्सेप्ट आहे आपला. कन्सेप्ट समजा हळूहळू तुम्ही जसं जसं पाहाल लेक्चर क्लिअर होईल. 7:8 आहे. तर विजयचे आजचे वय सांगा.
आजीचे वय सांगा. बरोबर, असं क्वेश्चन आहे. ठीक आहे, याच्यात 2-3 अप्रोच आहेत मित्रांनो. ठीक आहे, मी अप्रोच सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पहिला अप्रोच आहे. ठीक आहे, पहिला अप्रोच आहे एक फर्स्ट अप्रोच जो आपण म्हणतो, जो सगळे शिकवतात आणि सगळ्याच्यात फॉलो करतात, तो अप्रोच म्हणजे बघा, तो अप्रोच म्हणजे एक्सला व्हॅल्यू घेऊन काढलेला. म्हणजे काय करायचं की ही व्हॅल्यू कन्फर्म माहित नाही ना, म्हणून आपण त्याला एक्स लिहितो. ठीक आहे, अजय आणि विजय. तर आपण काय करणार, आपण म्हणणार की 5x हा एज आहे अजयचा आणि 6 एज आहे 6x जो आहे हा विजय आहे. मग त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी म्हटलं की 5 वर्षानंतर ना, तर 5 वर्षानंतर तर 5 वर्ष ऍड होणार ना, तर +5 याच्यातही करा आणि अजय मध्ये पण ऍड करा आणि याच्यामध्ये विजय मध्ये पण ऍड करा. हे जर ऍड केले तर तुमचं गुणोत्तर किती येत आहे म्हणत आहे तो म्हणत आहे की 7-8 येत आहे. तर व्हॅल्यू किती येणार, 7-8. मग याला सॉल्व्ह करा. ओके, हा इकडे जाणार आणि हा इकडे जाणार. चला, 8 5x + 5 = 7 6x + 5. बरोबर आहे. व्हॅल्यू पुटअप करा. हे होईल 40x + 40 = 42x + 35. ओके, मग सॉल्व्ह करतो आपण. एक्स वाले एक्स कडे घ्या आणि जे व्हॅल्यूज आहे ते व्हॅल्यूज कडे घ्या. ओके, चला, 40 35 इकडे आले तर -35 होणार आणि हे 40 तिकडे गेले तर काय होणार, हे -40x होणार. ठीक आहे, 5 वाजले याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती, 2x. तर एक्स ची व्हॅल्यू किती निघाली आपली, 2.5 निघाली. तर एक्स ची व्हॅल्यू माझी निघाली 2.5. मला सांगा कशाचं उत्तर विचारलंय त्यांनी विचारलंय विजयचं. तर मला सांगा विजयचं वय किती होतं, विजयचं वय होतं 6 म्हणजे 6x ना, 6x. तर 6x मध्ये काय कराल तुम्ही, एक्स ची व्हॅल्यू पुटअप करा. म्हणजेच काय होणार, 6 × 2.5. चला, किती होते हे होते 25 × 150. 150 म्हणजेच 150. पॉईंट किती घरानंतर आहे, एका घरानंतर म्हणजे इथे पॉईंट द्या. म्हणजे किती वय निघालं त्याचं, 15 वर्ष. ओके, अशा प्रकारे आपण काय काढला, आन्सर काढला, 15 वर्ष वय. बरोबर आहे. ही ट्रिक झाली. ही ट्रिक आहे का, नाही. हा आहे एक जनरल अप्रोच जो सगळे लोक वापरतात. ठीक आहे, सगळेच वापरतात. पण आपण वापरणार का, हो आपण पण वापरू शकतो. पण आपल्याला जर सिलेक्शन घ्यायचं आहे, ठीक आहे, कुठेतरी आपल्याला चांगलं राहायचं, बाकींच्या पेक्षा दिसायचं आहे, तर एवढं सारं करत बसणार नाही ना तिथे. बरोबर आहे. म्हणून ही प्रोसेस करायची नाही. आपला विद्यार्थी हे एवढं सगळं करत बसेल का, नाही. आपणही उत्तर तेवढंच काढणार. किती काढणार, 15. ठीक आहे, आपणही तेवढंच उत्तर काढणार, पण आपण उत्तर लवकर काढणार याच्यापेक्षा. बघा, सेकंड ही मेथड तुम्ही करायची नाही. ठीक आहे, ही एक नॉर्मल मेथड आहे. आपण लवकर अप्रोच काढू. बघा कसं काढायचं. याला म्हटलं जाते क्रॉस प्रॉडक्ट मेथड. ठीक आहे, क्रॉस प्रॉडक्ट मेथड म्हणजे, अरे इंग्लिशमध्ये लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. काय लक्षात ठेवायचं तुम्ही याच्यात, गुणाकार पद्धत. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण, गुणाकार पद्धत. ठीक आहे, एक गुणाकार पद्धत असते, ती अप्लाय करायची आणि सरळ आन्सर काढायचं. बघा, ठीक आहे, 5/6. पहिले तुमचं रेशो काय होता आजचा, 5/6 होता. नंतर 5 वर्षानंतर इथून समोर गेले ना, 5 वर्ष इकडून समोर गेले, तेव्हा काय झालं सांगा. 5 वर्षानंतर काय झालं, तर 5 वर्षानंतर आपलं गुणोत्तर आलं 7/8. बरोबर आहे ना. काय करायचं, या गुणोत्तरांचा डिफरन्स चेक करायचा. ठीक आहे ना, या गुणोत्तरांचा आपण डिफरन्स चेक करू. डिफरन्स चेक करणं म्हणजे काय, बघा, 5 आणि 6 मध्ये फरक कितीचा फरक आहे, 1चा फरक. सेम 7 आणि 8 मध्ये फरक किती, 1चा फरक. बरोबर आहे, इथे पण 1चा फरक, इथे पण 1चा फरक. ठीक आहे, जेव्हाही सेम फरक असला, ठीक आहे, तर मग आपण काय करतो की 1चा फरक, हा 1चा फरक का बरं येते, कारण वर्ष तुमचे किती झाले, 5 वर्ष झाले. म्हणजेच काय होते की हा 1 जो आहे, हा 1 डिनोट करत असतो तुमचा 5 वर्ष. याला आपण 1 युनिट बनतो, अदरवाईज यालाच वर्ष लिहाल.
ठीक आहे. हा एक जो असतो, हा फरक जो असतो तो युनिट असतो. 1 युनिट म्हणजेच काय होईल आपला 5 वर्ष होईल. आलं लक्षात? बस सिंपल. एवढं झालं समजलं, त्याला तुरंत क्वेश्चनचा आन्सर काढता येणार. बघा मला सांगा, जर एक युनिटची व्हॅल्यू किती आली 5 वर्ष. मग आता कशाचा पण तू जर मला विचारत असताना त्याने विचारलं की मला आजचे विजेचे वय सांगा, ठीक आहे, किंवा 5 वर्षानंतर विजेचे वय सांगा, तर मी इथे येईन. हे 5 वर्षानंतरचे आहे ना, अजय विजय, हे आजचे अजय आणि विजय. आता तुम्हाला कोणतंही विचारो, ठीक आहे, तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. त्याने विचारलंय मला सपोज की विजयचे वय सांगा, तर विजयला काय करायचं, या वर्षांनी एका युनिटची जे पण व्हॅल्यू आहे त्या युनिट मल्टिप्लाय करायचं. तर 6 ला काय करू आपण 5 नी मल्टिप्लाय करू. किती उत्तर येईल, 6 पंचे 30 इयर निघेल विजय. समजलं का? अशा प्रकारे हे सॉल्व्ह करावं लागते. ठीक आहे. हे तर मी व्हॅल्यूज घेतलाय, त्याच्यामुळे व्हॅल्यूज डिफरंट येतात. अप्रोच असंच करायचं. ठीक आहे, अप्रोच असंच करायचं. अशा अप्रोचनी आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. या मेथडला काय म्हणतात आपण, गुणाकार पद्धत. ठीक आहे. याच्यावर भरपूर क्वेश्चन येणार आणि येणारे जे पेपर्स आहेत ते आता थोडंसं अपडेट होऊन येणार आहेत. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार, अशा प्रकारे थोडा लेवल अप करून अभ्यास करावा लागणार. पहा आता जो क्वेश्चन आलाय ना, तो आपण किती लवकर सॉल्व्ह करणार आहोत. आणि हाच जो क्वेश्चन आहे, हाच क्वेश्चन बाकीचे जे लोक आहे ते एक्स मेथडनी सॉल्व्ह करणार, इक्वेशन क्रिएट करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि नंतर उत्तराकडे जाणार. आपण लवकर उत्तर काढू. बघा काय म्हटलं त्याने म्हटलं आहे की मयुरी आणि चैताली यांच्या सध्यांचे गुणोत्तर म्हणजे सध्या म्हणजे आज, बरोबर आहे. सध्याचे गुणोत्तर किती आहे, 6:5 आहे. ठीक आहे, ओके. कोण आहे, मयुरी आणि चैताली. इकडे कोण, मयुरी, इकडे कोण, चैताली. पूर्ण लिहाल का रे, नाही. मयुरीचा एम, चैतालीचा सी, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी, इकडे काय म्हटलंय, 2 वर्षापूर्वी. मागे जाऊ ना, अरे समोर काय होतंय, फ्युचर. हे काय आहे, पास्ट. पूर्वी म्हटलं म्हणजे पहिले. 2 वर्षापूर्वी, 2 इयर, बरोबर आहे. 2 इयर पहिले. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती झाले होते, 5:4 झाले होते. ओके. मग आता तो म्हणत आहे, तर मयुरीचे वय किती. मयुरीचे केव्हाचे वय विचारले, आजचे वय ना. मयुरीचे आजचे विचारले. आजचे वय म्हणजे कोणतं उत्तर द्यायचंय तुम्हाला, आजचे म्हणजे हे सध्याचे. मयुरी कुठे आहे, हे इथे आहे. मयुरीचे आजचे वय म्हणजे तुम्हाला टार्गेट करायचे 6. या 6ला कशाने मल्टिप्लाय कराल तर तुम्हाला उत्तर येईल. बस काय करतो आपण सांगा, आपण काय करतो, आपण चेक करतो सर डिफरन्स. 6 आणि 5 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 1चा. 5 आणि 4 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 1चा. म्हणजेच हा 1 हा किती वर्ष डिनोट करत असेल, गॅप बघा कितीची आहे. या 2 गुणोत्तरामध्ये गॅप कितीचा आहे, 2 वर्षाचा ना. म्हणजेच 1 युनिट हा काय डिनोट करत आहे, मला 2 वर्ष डिनोट करत आहे. मला सांगा 2 वर्ष डिनोट जर करत असणार, ठीक आहे, 2 वर्ष डिनोट करत असणार, तर 6 म्हणजे किती होणार, या दोन्ही या 6ला मल्टिप्लाय करा. 6 कशाचं विचारलं होतं, मयुरीचे आजचे वय ना 6 आहे. त्या 6ला कशाने मल्टिप्लाय करू, जो उत्तर आहे त्याने 6 × 2. उत्तर किती आला, 6×2 = 12 वर्ष. आलं का लक्षात. बघा किती लवकर आपण पोहोचलो उत्तरापर्यंत. अप्रोच बघा किती फास्ट अप्रोच आहे. ठीक आहे, गुणाकार पद्धत. काही करायचं नसते, फक्त यांचा डिफरन्स चेक करायचा. जेवढाही डिफरन्स असेल तो त्या वयाच्या इक्वल असतो. सिंपल, एवढं समजलं. प्रॅक्टिस करा. अजून 2-3 न्यूमेरिकल घ्या. मी कन्सेप्ट शिकवलंय ते बघा, आलेला क्वेश्चन बघा, पुन्हा प्रॅक्टिस करा, तुम्हाला पण जमेल. ठीक आहे, पुन्हा बघा, पुन्हा एक तसंच क्वेश्चन आलाय बघा. 2-3 प्रॉब्लेम तुम्ही बघितले, तुम्हाला आयडिया येईल. अरुण आणि दीपक यांच्या एका वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर, आजचे नाही दिले, एका वर्षापूर्वींचे. मला सांगा, आज इथं असतो ना, आणि पूर्वी म्हणजे मागे, समोर म्हणजे त्याच्या समोर. ठीक आहे, मला सांगा एका वर्षापूर्वीचे. मला सांगा एका वर्षापूर्वीचे. इकडे 1 वर्षापूर्वी जाईन मी, आणि तेव्हाचे गुणोत्तर किती आहे, 4:5. आणि जर त्यांच्या एका वर्षानंतरचे, म्हणजे आजचं दिलंय का तुम्हाला, नाही, आजपासून एका वर्षाच्या पहिलेचं दिलंय आणि एका वर्षानंतरचं दिलंय. म्हणजेच मला सांगा हे गॅप कितीचं झालं तुमचा, 2 वर्षाची ना, बरोबर आहे. ही गॅप कितीची झाली तुमची, 2 वर्षाची झाली.
हे आजचे वय नाही सांगितले, ठीक आहे. त्याच्यानंतर 1 वर्षापूर्वीचे वय सांगितले त्यांनी रेशोमध्ये आणि 1 वर्षानंतरचे वय सांगितले त्यांनी रेशोमध्ये. पहिले होता आपला 4:5 आणि नंतर झाला ते 5:6. मला सांगा काय करतो आपण? अरे काय करतो आपण? फक्त काय करतो, या रेशो या गुणाकार पद्धत चेक करतो. इथला डिफरन्स चेक करू. आहे का 1? आहे 1. ठीक आहे. आहे का 1? आहे. ठीक आहे. दोन्ही असतं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 3ही असतं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथेही 3 इथेही 3 काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण जर हा काही डिफरंट आला तर वेगळा अप्रोच आहे. तो आतापर्यंत क्वेश्चन आलेला नाहीये. ठीक आहे. पहिले हा क्वेश्चन आपण हा पद्धत पूर्णपणे समजू. जर असं कधी क्वेश्चन आला त्याला कसं टॅकल करायचं सांगतोच मी तुम्हाला. नाव मला सांगा काय विचारलाय आता क्वेश्चन? तर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती? किंवाच विचारलाय तर त्या दोघांच्या आजच्या वयाची, बघा आजच्या वयाची बेरीज म्हणजे तुम्हाला हे विचारलंय इथलं या दोघांच्या वयांची बेरीज किती. ठीक आहे. चला मला सांगा एक सारखा आहे. मला सांगा इयरचा डिफरन्स किती मिळाला तुम्हाला? 1 युनिट म्हणजे हा 1 वर्ष आणि हा 1 वर्ष किती झाले आपले? 2 वर्ष. मग काय करतो आपण आजच्या वयात आलो असतो पण दिलं नाहीये. हे दिलं नाही पण हे तर दिलंय ना तुम्हाला. इथे जाऊ शकता किंवा इथे जाऊ शकता. चला आपण मागे जातो. 4 मला सांगा 4 हे वय कोणाचं आहे? तर अरुण आणि दीपक. इथे होता अरुण आणि इथे होता माझा दीपक. ओके. मला सांगा अरुणचे वय 4 होते, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? 2नी. मला सांगा किती आलं हे? 8 वर्ष. मला सांगा त्याच्यानंतर दीपकचे वय किती होते? 5 लाही कशाने मल्टिप्लाय करू मी? 2नी. म्हणजेच किती आलं हे? 10 वर्ष. म्हणजे मला सांगा की 1 वर्षापूर्वी हे कसं आहे? 1 वर्षापूर्वीचे वय आहे त्यांच्या आणि मला जर आजचे पाहिजे 1 वर्षापूर्वीचे मला दिले आहे आणि आजचे वय काढायचे तर याच्यात काय कराल? 1 वर्ष ऍडच होईल ना, +1 होणार. 8चं काय होईल इकडे? अरे 8चं काय होईल? 9 आणि 10चं काय होईल? 11 वर्ष. बरोबर आहे. विचारलंय काय क्वेश्चन मध्ये? दोघांच्या वयांची बेरीज किती होईल? दोघांच्या वयांची बेरीज 9 + 11 9 + 11 म्हणजेच किती होईल? 20. ऑप्शन मध्ये बघा 20 वर्ष असेल तुम्हाला. हे बघा पहिलेच याच्यात लिहिलंय 20 वर्ष. अलग लक्षात? अत्यंत सोपी, काही नाही. गुणोत्तर लिहायचे, डिफरन्स चेक करायचा. डिफरन्स सारखा आला तर तीच व्हॅल्यू म्हणजे त्यांच्या वर्षामधला अंतर. बस तीच व्हॅल्यू घेऊन आपल्याला इथे यायचं. थोडा तुम्हाला जर हा याच्या पहिले तुम्ही नसेल केला थोडं कठीण वाटेल, पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर खूपच सोपं आहे आणि शिकवल्यानंतर तुम्हाला अत्यंत सोपं वाटणार आहे. ठीक आहे. बघा समोर बघा. अरे गडचिरोली पेपर खूप सोपी असतात. अरे नक्षलग्रस्त आहे ना गडचिरोली आपलं. बरोबर आहे. पहिलेच कोणी तयार असतात नाही. बरोबर आहे. त्याच्यातही लोक जॉईन केल्यानंतरही सोडतात. बरोबर आहे. का बरं? म्हणतो कोणी मुलगी देत नाही, म्हणतो कोणी भेटायला येत नाही. बरोबर आहे. खूप प्रॉब्लेम. राहायला घर देत नाही. बरोबर आहे. पण आपल्याला व्हायचं पोलीस. ठीक आहे. त्याच्यातही एक प्रोव्हिजन असते. गडचिरोलीमध्ये 10 वर्ष सर्व्हिस केली मग तुम्हाला ट्रान्सफर मिळतं. बरोबर आहे. 10 वर्ष, कमीत कमी 10 वर्ष तुम्हाला तिथे सर्व्हिस द्यावी, मग तुम्ही अप्लाय करू शकता की गडचिरोली सोडून तुम्ही जाऊ शकता. बरोबर आहे. तर पेपरही खूप सोपे निघतात त्याचे. बघा किती सोपी क्वेश्चन विचारलाय. नेहाचे 13 वर्षापूर्वीचे वय 21 होते. आजचे वय सांगितले का नेहाचे? नाही. आज किती वर्षाची आहे ती? X वर्षाची आहे म्हणून चालू. ठीक आहे. 13 वर्षापूर्वी ती किती वर्षाची होती? सॉरी X. आजचे वय दिले आहे का? नाही. ठीक आहे. हे दिलं आहे का? नाही. मला सांगा 13 वर्षापूर्वी म्हणजे मागे जाऊ ना. 13 वर्षापूर्वी बरं आहे. तिचे वय किती होते? 21 होते. ही होती 21 वर्षाची. मला सांगा 13 वर्षापूर्वी जर तुम्ही 10 वर्षापूर्वी तुम्ही जर 20 वर्षाचे असाल, बरोबर आहे, तर आज किती असाल? बरं आहे. 20 आज आहे. 10 वर्ष पहिले होते ना, तर आज किती होईल? 10 ऍड करावे लागणार ना. सेम तेच. मला सांगा जर ती 13 वर्षापूर्वी 21 ची होती तर ती आज किती असणार? हे 13 ऍड करावे लागतील ना. वय वाढते, समोर जाल तर वय वाढेल. किती होईल ती? 13 आणि हे किती होणार? हे 4 आणि हे होणार 3. 34 वर्षाची ती आज होईल. ओके.
तर किती वर्षांनी तिचे वय 45 वर्ष होईल? मला सांगा, आज ती किती वर्षाची आहे? 34. तिला किती वर्षाचं करायचं आहे आपल्याला? 45. मला सांगा, ही 45 वर्षाची केव्हा होईल? किती सोपी क्वेश्चन आहे, बरोबर आहे, अत्यंत सोपी. मला सांगा, 34 पासून 45 पर्यंत कसं जाणार? हे गेले 6, 40, 6 आणि 5 किती होणार? 11. 11 वर्षानंतर ती काय होणार? 45 वर्षाची होणार. ऑप्शन नंबर 2. बरोबर, सोपी क्वेश्चन्स. त्याच्यानंतर बघा, राजू, सुनील, पुणे. अरे, पुणेवाले आहेत का आपल्याकडे? चला बघा, पुणे. बरोबर म्हटलं का पुणे? चला, ठीक आहे. विदर्भवाल्यांना पुण्याची पण भाषा येते, कोकणातली पण येते आणि विदर्भाची तर येतेच येते. बरोबर आहे. मी स्वतःही विदर्भातला असल्यामुळे तुम्हाला समजत असेल. ठीक आहे. भाषा कशी असो, ठीक आहे, भाषा वार प्रांत आपण बघितलेच आहे राज्यघटनेत. बरोबर आहे. ठीक आहे. फक्त शिकवणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कितपत समजते ते सांगत राहा. ठीक आहे. काही चुका असणार सांगण्यात, ठीक आहे, कधी काळी कुठे मिस्टेक असेल ते पण तुम्ही कमेंटमध्ये नमूद करा. ठीक आहे. स्वागत आहे. आम्ही पूर्ण आपली तयारी करून आम्ही त्याला करेक्ट करायची हे पूर्ण ट्राय करणार आहात. ठीक आहे. बघा समोर, जास्त वेळ नाही घेणार, 2-3 क्वेश्चन असलेले आहे शेवटी. बघा, राजू, सुनील, अरुण किती लोक आहे? 3 लोक आहे. यांच्या वयांची बेरीज म्हणजेच काय कराय? राजूचा आर, सुनीलचा एस आणि अरुणचा काय करायचा? ए. ठीक आहे. असंच लिहायचं आहे. ठीक आहे, असंच लिहायचं आहे, आपल्याला मागे राहायचं नाही. चला, यांच्या वयांची बेरीज किती आहे? 77. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? मला सांगा. हा पण 3 वर्षापूर्वी जाईल आणि हाही 3 वर्षापूर्वी. याची 3 वर्ष मागे, याची 3 वर्ष मागे, याची 3 वर्ष मागे जाल. म्हणजे टोटल किती वर्ष मागे जाल? 3 आणि 3 6 आणि 3 9. 9 वर्ष मागे जाल ना. 9 वर्ष जर तुम्ही मागे गेले तर याच्यामधून किती मायनस करावं लागेल तुम्हाला? 9 वर्ष. तर 9 वर्ष मायनस केले तर त्यांच्या वयांची ऍडिशन मिळणार आहे तुम्हाला. चला करा. 17 मधून 9 गेले, किती बसले? बरोबर आहे. 17 मधून 9 गेले, किती बसले? अरे 7 मायनस करायचे, मग 2 करायचे. जर असं वाटलंच तर 7 मायनस केले किती झाले? 10. 2 मायनस किती झाले? 8. बरोबर आहे. सोपी. ठीक आहे. इथून एक घेतला होता, मग आता किती वाजले ते? 6. उत्तर किती येणार? 68. ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे. सोपी क्वेश्चन. पुण्याचे पण क्वेश्चन सोपी आहे. बघा, पुन्हा पुण्याचा पेपर. ठीक आहे. सेकंड क्लास पर्यंत आलेलो आहे आपण. ठीक आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. ठीक आहे. कन्सेप्ट सांगितल्यामुळे जर आपण डायरेक्ट गेलो असतो तर थोडं कमी झालं असतं, पण जिथे जिथे आवश्यक आहे तिथे ते आपण द्यायचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. मला सांगा, 5 वर्षापूर्वी काय म्हणत आहे? क्वेश्चन नंबर 9. 5 वर्षापूर्वी योगेश आणि आनंद. कोण आहेत? योगेश आणि आनंद. बघा, रेशोचा क्वेश्चन आहे. रेशो. बरोबर आहे. रेशोचा क्वेश्चन आहे. बघा, 5 वर्षापूर्वी योगेश व आनंद यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5. 4:5 हे आहे. पुन्हा योगेश आणि आनंद हे 2 मित्र आहेत. आजचे वय आहे का ते? नाही. जेव्हाही गुणोत्तर आले लिहायचं आज आणि त्याच्या पहिले किती वर्षानंतर आणि नंतर किती वर्षानंतर. किती वर्षानंतर म्हटलं होतं? 5 वर्षापूर्वी. इथे लिहायचं 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वीचे 4:5 आहे. ओके. मला सांगा, आज योगेशचे वय 21 वर्ष आहे. योगेशचे आजचे वय किती आहे? योगेशचे 21 वर्ष आहे. बघा, इयर मध्ये डायरेक्ट दिलाय त्यांनी. 21 वर्ष डायरेक्ट दिले. आणखी 3 वर्षानंतर आनंदचे वय किती होणार? तर 3 वर्षानंतर म्हणजे 3 वर्षानंतर म्हणत आहे तो की आनंदचे वय किती होईल? आनंद म्हणजे कोण? हा ना. इथे म्हणत आहे तो की या आनंदचे वय किती निघेल ते सांगा. बरोबर आहे. आनंदचे वय इथे काढायचे. बरोबर आहे. चला, आनंदचे वय काढू. ठीक आहे. मला सांगा, आनंदचे वय आपल्याला काढायचे आहे. बरोबर आहे. मला सांगा, आजचे वय किती आहे? खूपच सोपी क्वेश्चन आहे. मला सांगा, आजचे वय योगेशचे किती आहे? 21. बरोबर आहे. मला सांगा, त्याच्या पहिले मला सांगा, 5 वर्ष पहिले तो जर गेला तर 5 वर्ष पहिले त्याचे वय किती राहणार? 21 मधून 5 गेले, किती राहिलंय? 21 मधून 5 वर्ष मायनस केले. का बरं? कारण की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे ना.
किती राहिले 16 वर्ष. म्हणजे 16 वर्ष हे वय होते. कोणाचे होते? हे योगेशचे. बरोबर आहे, योगेशचे. मला सांगा हे 16 वर्ष आपल्याला इथे काय दिसत आहे? 4. बरोबर आहे, 4 म्हणजेच 16 वर्ष. बरोबर आहे, 4 म्हणजे 16 वर्ष दिसत आहे. तर मग मला सांगा 1 युनिट म्हणजे किती होईल? 4×16 म्हणजेच 1 ची व्हॅल्यू किती येणार? 4 इयर येणार. मग मला सांगा 1 ची व्हॅल्यू जर तुम्हाला 4 इयर मिळाली आहे तर या 5 ची व्हॅल्यू काढता नाही येणार का? काढता येईल. तुम्ही म्हणाल की सर 5 ला काय करा? 5 ला 4 नी मल्टिप्लाय करा. तर त्याचे वय निघेल. किती निघेल त्याचे वय? 20 वर्ष. कोणाचे वय आहे? योग्य आनंदचे वय निघाले 20 वर्ष. मला सांगा आनंदचे वय 20 वर्ष निघाले. आनंदचे किती वर्षानंतरचे वय विचारले आहेत? 3 वर्षानंतरचे. आपण कुठे आहोत? आपण आहोत 5 वर्ष पहिले. 5 वर्ष पहिले त्याचे वय किती आहे? 20. तर मला सांगा आता 5 वर्षानंतर किती समोर जायचे? हे 5 वर्ष इथून ते इथपर्यंत 5 वर्ष झाले आणि अजून 3 वर्ष जायचे. म्हणजे टोटल किती झाले? 8 वर्ष समोर जायचंय ना. तर या 20 मध्ये मला काय करावे लागेल? 8 ऍड करावे लागणार. तर किती होतील सांगा? हे 28 वर्ष. तर उत्तर येईल माझं किती? 28 वर्ष. योगेशचं वय मिळाले पहिले, त्याच्यावरून आपण काय काढलंय? कारण की डाटा दिला होता ना, योगेशचा डाटा दिला होता, तर योगेशचे वय काढायचे, त्याच्यावरून मग आनंदचे वय काढायचे. आन्सर आला आपला 28 वर्ष. ऑप्शन नंबर 1. सेकंड लास्ट क्वेश्चन पुन्हा बघा, इम्पॉर्टंट आहे. एमपीएससी ला आलेले पण क्वेश्चन्स आपण याच्यात घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स आलेला पाहिजे. बरोबर आहे? अरे आपले विद्यार्थी कसे असले पाहिजे? बिलकुल कॉन्फिडंट. ठीक आहे, पुढची भरती नाही, हीच भरती, याच भरतीत आपल्याला करायचं. बरोबर आहे? जिद्द हवी अशी. ठीक आहे, तुमच्या फिजिकलसाठी पण आम्ही प्रयत्न केले आहेत. फिजिकलसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करा. शेवटी मी नंबर देतो तुम्हाला. ठीक आहे, कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील ते विचारा. ठीक आहे, एक मित्र म्हणून, एक सर म्हणून, गायडन्स म्हणून जे वाटेल ते तुम्ही विचारू शकता आम्हाला. ठीक आहे, आम्ही पुरेपूर, पण चांगलं विचारायचं. काही दुसरे मॅटर त्या गोष्टी आपण करत नसतो. ठीक आहे, त्या गोष्टी जर करायच्या असतील तर पोलीस भरतीचं नाच सोडा. बरोबर आहे? ठीक आहे, मुली समोर चालले. तुम्ही मुलं कुठे आहे? अरे मी तुमच्याकडनं आहे. ठीक आहे, तुमच्याकडनं आहे मी. तुम्ही लागले पाहिजे. तुम्ही लागाल तर अशा किती मुली तुमच्या मागे असतील. बरोबर आहे? आज मेहनत करा. तुमचं फळ निश्चित तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आणि फक्त मी जे शिकवतो त्यावर ध्यान केंद्रित करा. याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही, कारण की हे पीवायक्यूज आहे. ठीक आहे, कुणी पण तुम्हाला हेच सांगेल की पीवायक्यू पहिले कर रे. बरोबर आहे, आणि आपण तेच करत आहोत. चला पहा, एमपीएससीत आलेला क्वेश्चन आहे AMVI म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. बरोबर आहे, 2017चा क्वेश्चन आहे. पहा काय म्हणतो. तो म्हणत आहे की नाझीर 16 वर्षाचा आहे. तर ओके, आपलं म्हणणं आहे की ज्याचे वय दिलं आहे ते लिहून घ्या. 16 वर्ष लिहिलं, 16 वर्षाचा आहे. तो त्या वयाने त्याच्या बहिणीच्या 4 पट मोठा आहे. ठीक आहे, याची एक बहीण आहे, नाझीरची बहीण आहे. मोठा कोण आहे? नाझीर मोठा आहे ना, आणि त्याची बहीण काय आहे? लहान आहे. ठीक आहे, 4 पट मोठा आहे. हा 4 पट 4 टाइम्स मोठा आहे. म्हणजे त्याची बहीण किती असणार? 4चा 1/4 नी कमी असणार ना. मला सांगा तुम्ही मी जर अजय हा विजयच्या दुप्पट आहे असं जर असलं तर याला आपण दुसऱ्या तऱ्हेने पण लिहू शकतो. ठीक आहे, आपण याला दुसऱ्या तरीकेने पण लिहू शकतो. कशी लिहिणार सांगा? जर विजय इकडे गेला आणि अजय इकडे गेला तर विजय हा अजयच्या, मला सांगा हे रिव्हर्स केलं नाही? मला सांगा हे रिव्हर्स केलं तुम्ही? हे रिव्हर्स केलंय तर म्हणजेच काय होईल? हा याचा पण रेसिप्रोकल होते. रेसिप्रोकल म्हणजेच फ्रॅक्शन होते. म्हणजे 4 असेल तर 1/4, 1/4 असेल तर 4 अपूर्णांक. ठीक आहे, थोडं मराठीत प्रॉब्लेम होऊ शकतो, पण प्रयत्न करतो आम्ही की मॅक्सिमम आम्ही मराठीत शिकवू.
बरोबर आहे. मला सांगा दुप्पट म्हणजे डबल, 2 टाइम्स, तर इकडे काय होईल 1/. मग मला सांगा इथे 4पट म्हटलंय त्यांनी, आणि जर मला बहिणीचा अंश करायचं आहे तर मी काय करणार, 1/4 करणार ना. समजलं ना, हे कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टवरून बघा, ज्याला समजलं नाही की 1/4 कसे आणले 4पट म्हटल्यावर, तरी त्यांनी हा कन्सेप्ट बघा, तुम्हाला क्लिअर होईल. 16, बरोबर आहे. मग मला सांगा त्याची व्हॅल्यू किती येईल, बहिणीची व्हॅल्यू, बहीण होईल 4/16, 4 वर्षाची बहीण होईल. ओके. नाझीर हा त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय सांगा. म्हणजे हे आजचं कन्सेप्ट आहे, त्यांनी एक फ्युचरचं विचारलंय. ठीक आहे, फ्युचरमध्ये त्यांनी म्हटलं आहे, तो म्हणत आहे की नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट असेल. एकीकडे नाझीर घेऊ, ठीक आहे, हे घ्या नाझीर पूर्ण लिहितो मी, आणि एकीकडे घेतो आपण त्याची बहीण. ठीक आहे, आपण रिलेशन अरेंज करू. काय म्हणत आहे तो म्हणत आहे की नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट असेल. मी आता स्टार्टिंग मध्येच तुम्हाला कन्सेप्ट शिकवली होती. नाझीर हा दुप्पट असेल म्हणत आहे, तर हे दुप्पट आपण इथे लिहायचे की इथे लिहायचे? अरे नाझीर मोठा आहे ना, तर दुप्पट कुठे लिहाल, इथेच लिहाल ना. आलं का लक्षात? स्टार्टिंग मध्ये शिकवलं होतं बघा. हा मोठा आहे, ठीक आहे, तर 2 इकडे देऊन त्याला अजून मोठा करणार का? नाही. आपल्याला जर इक्वल दाखवायचं साईन तर आपल्याला 2 टाइम्स इकडे लिहायला लागेल. जर त्यांनी म्हटलं असतं की तिप्पट आहे तर मी 3 टाइम्स इकडे लिहिलं असतं. आलं लक्षात? तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारे वय. जर ही अशी कंडिशन आहे आली असेल तेव्हा त्याचे वय किती राहील तेच विचारलंय आपल्याला. मला सांग, हे त्याचे वय दुप्पट असेल हे म्हणत आहे. आता आपण काय करणार, तर व्हॅल्यूज पुटअप करणार. ठीक आहे, व्हॅल्यूज पुटअप करा. किती आहे नाझीरचं वय? 16. मला सांगा तेव्हा प्रेझेंट मध्ये काय होतं, हे आजचे वय आहे ना. मला सांगा फ्युचर मध्ये जाईल तेव्हा किती वर्ष होतील त्याला आपल्याला माहित आहे का? नाही. म्हणजेच 16 + x वर्ष होतील. जेव्हा पण असं होईल तेव्हा, हे कंडिशन जेव्हा येईल तेव्हा काही ना काही वर्ष ऍड होणार. तेच विचारलंय आपल्याला, जेव्हा होईल असं, तर ते ऍड झाले इज इक्वल टू ट्वाईस. तर बहीणमध्ये पण तसंच करायला लागेल. ही 4 वर्षाची आहे, तर याच्या 4 वर्षामध्ये पण किती वर्ष ऍड होणार, तेवढीच वर्ष ऍड होतील. अरे बरोबर आहे ना. तुम्ही आणि तुमची बहीण जी असेल ती 5 वर्षानंतर तिच्या वयात पण 5 ऍड होईल आणि तुमच्या वयात पण 5च ऍड होईल ना. सेम तसंच नाझीरमध्ये पण x ऍड झाला आणि सेम त्याची बहीण जी आहे नाझीरची तिच्यामध्ये पण x ऍड झाला. मग मला सांगा आता काय म्हणत आहे तो, की किती वर्षानंतर तसं होणार हे विचारलं होतं ना. तेव्हा त्याचे वय, नाझीरचे वय विचारले. ठीक आहे, पहिले आपण x काढून घेऊ की असं किती वर्षानंतर होणार आहे. मला सांगा, हा इकडे मल्टिप्लाय करा. 16 + x इज इक्वल टू 8 + ट्वाईस x. बरोबर आहे. x जवळ घ्या आणि व्हॅल्यूज जवळ घ्या. 16 - 8 करतो इकडे आणि 2x - x करतो. किती होणार हे 8, आणि इथे किती जाणार x. मला सांगा x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? अरे x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? x ची व्हॅल्यू मिळाली 8. म्हणजे असं केव्हा होणार आहे? 8 वर्षानंतर ही कंडिशन येणार आहे. म्हणजेच जर नाझीरचे आजचे वय 16 आहे तर अशी कंडिशन किती वर्षानंतर येणार आहे? 8 वर्षानंतर. तेव्हा त्याचे वय किती असणार? आज 16 आहे तर तिथे 8 ऍड करा ना. बरोबर आहे. किती होईल आन्सर? 24. बरोबर आहे, 24 वर्ष. तर उत्तर काय येईल आपलं? ऑप्शन नंबर 2, 24. ठीक आहे, आलेला क्वेश्चन आहे, खूपच सोपी क्वेश्चन आहे. ठीक आहे, तसे सांगताना वेळ लागू शकतो आपल्याला, पण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल प्रॅक्टिस करून खूप लवकर होईल तुमचं. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन घेतो आणि आजचे एजेसचे जे आपले प्रिव्हियस क्वेश्चन्स आले आहेत ते संपवतो. ठीक आहे, बघा लक्ष द्या. कुठे प्रॉब्लेम असला तर सांगा. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा आम्हाला. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयांच्या 1/3 आहे. म्हणजे मुलगा आहे, मुलगा म्हणजे बॉय, त्याचे वडील म्हणजे फादर. ठीक आहे, एवढं चालेल ना. किंवा तुम्ही पूर्णही लिहू शकता, मुलगा वडील, पण आपण तसं लिहिणार नाही. ठीक आहे ना, आपण बॉय आणि फादर असंच लिहायचं. थोडं अपडेट ठेवायचं स्वतःला. ठीक आहे, नाही जमत ना प्रॅक्टिस करा, येईल. ठीक आहे, मला सांगा काय म्हटलं त्यांनी? वडिला त्याच्या वयाचे 1/3 आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, तर 1/3 आहे. मला सांगा लहान कोण असणार? अरे कोण लहान असेल रे? मुलगा आणि वडील. तुम्ही आणि तुमच्या वडिलांमध्ये लहान कोण आहे? तुम्हीच असणार ना. म्हणजेच मी काय म्हणतो, बॉयला x घेऊ का? हो घ्या सर. आणि मला सांगा मग फादरचे वय किती असणार? मला सांगा, मुलगा हा 1/3 होता,
बरोबर आहे. मुलगा 1/3 होता, पण आपण फादरचं रिलेशन काढत आहोत, म्हणजेच काय ना 1/3चं रेसिप्रोकल, म्हणजे सी किती येईल 3x. आपण काय केलं बघा, आपण रेसिप्रोकल म्हणजेच अपूर्णांक यायचं टाळलं आहे, जेणेकरून मुलं घाबरले नाही पाहिजे. बरोबर आहे. आपण रिव्हर्स करून पण लिहू शकतो त्या गोष्टीला, पण अननेसेसरी आपण अपूर्णांकाचं जे समीकरण आहे ते आपण टाळतो, त्याच्यासाठी म्हणून आपण सोपं करून लिहितो. ठीक आहे. नाव मला सांगा की आता काय म्हणते, 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय त्याच्या वडिलाचे नम्य होणार. आता कंडिशन दिली आहे तुम्हाला, बघा कंडिशन दिली आहे. काय म्हणतो कंडिशन मध्ये, 12 वर्षानंतर काय होत आहे ते सांगत आहे. मला सांगा 12 वर्षानंतर काय होईल. अरे हे 12 वर्षानंतर काय होईल, याच्यात पण 12 ऍड होतील आणि याच्यात पण 12 ऍड होतील ना, म्हणजे सांगा एक्स मध्ये किती ऍड झाले माझे, 12 वर्ष. बरोबर आहे. कोण आहे हा, मुलगा आहे. मला सांगा त्याच्यानंतर मुलामध्ये किती ऍड करू मी, मुलामध्ये मी ऍड केले सर 12, दोघांमध्ये पण 12 वर्ष ऍड होतील. जेव्हा 12 वर्षानंतर जाल तेव्हा काय होत आहे म्हणत आहे, यांचं रिलेशन सांगितलंय. बघा काय सांगितलंय, तेव्हा मुलाचे वय वडिलांच्या निम्मे होईल, म्हणजे अर्धे होईल. आता अर्धे लिहायचे कुठे, बरोबर आहे, अर्धे लिहायचे कुठे. मला सांगा अर्धे लिहून व्हॅल्यू मोठी होते की लहान होते, लहान होते ना. तर मला सांगा लहान जर इक्वल करायचं आहे, मला सांगा वडील मोठे राहतील की मुलगा मोठा राहील. अरे 12 वर्षानंतर तुम्ही आज जर बघितले तेव्हा पण तुम्ही आपल्या वडिलांपेक्षा लहानच राहा, म्हणजे ऑफकोर्स आपले वडील हे मोठेच आहे, तर हा मोठा आहे ना, तर याला छोटा करायचा आहे. हा छोटा केव्हा राहील, केव्हा होईल, जेव्हा तुम्ही निम्मे म्हणजे काय होते रे, निम्मे म्हणजे अर्धा. बरोबर आहे, 1/2. तर हे 1/2 कोणाला द्याल, मुलाला द्याल का, हा ऑलरेडी छोटा आहे ना, आणि वडील काय आहेत, मोठे आहे, तर मोठ्याला छोटं करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. हे 1/2 जर तुम्हाला लिहायचे तर तुम्हाला हे वडिलांमध्ये लिहायला लागेल, पण ज्याला 1/2 ला रिव्हर्स करून लिहायचं आहे त्याचं रिव्हर्स काय होईल, याचा रिव्हर्स उलटा सेकंड 2 टाइम्स होईल. हे 2 टाइम्स मी कुठे लिहिणार, जर लिहायचे असल्यास हे कुठे लिहिणार, हे इथे लिहिणार. बरोबर आहे, दोन्ही गोष्टी एकच आहे. तर आपण म्हणू की 1/2 म्हटलंय, 1/2 ही व्हॅल्यूज आपल्याला सरळ माहित आहे. अर्धे म्हणजे 1/2, अर्धे जर कुणाला दिले तर त्याची व्हॅल्यू कमी होते. जास्त व्हॅल्यू कोणाची आहे, वडिलांची, तर वडिलांना अर्धे द्या, म्हणजे ते बरोबर येणार आणि बरोबरचे साईन तुम्ही देऊ शकणार. आता सॉल्व्ह करा, हे होणार 2x, हे होणार 24. 2 इकडे घेतला आणि मला सांगा इकडे 3x + 12. चला x कडे पाठवा आणि व्हॅल्यूज कडे पाठवा, तर काय होणार, ते 12 इकडे येतील, 24 - 12 आणि तिकडे काय होणार सांगा, 3x - 2x. बरोबर आहे. किती झाले हे 12 आणि हे किती झाले 1x. तर x ची व्हॅल्यू किती निघाली तुमची, x ची व्हॅल्यू निघाली 12. काय विचारलंय आपल्याला, तर त्या दोघांचे आजचे विचारलंय, आजचे वय. x ची व्हॅल्यू मिळाली ना तुम्हाला, x ची व्हॅल्यू मला जर मिळाली आहे 12, तर आजचे वय सांगून देतो मी त्यांना. मला सांगा x चे वय बॉय कितीचा होईल, 12 वर्षाचा. मला सांगा त्याचे वडील किती होतील, 12 × 3 36, 12 तरी 36 ना, म्हणजे 12 आणि 36 हे त्यांचे वय होईल. आपल्याला विचारलं काय, त्या दोघांची बेरीज, नाही बेरीज नाही विचारली, इंडिव्हिज्युअल विचारलंय, म्हणजेच 12 आणि 36. हे बघा 12 आणि 36. बरोबर, उत्तर होईल आपले 12 आणि 36. आलं लक्षात. बरोबर, खूपच सोपा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ठीक आहे, 11 क्वेश्चन घेतले आहे मी, पण या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये मॅक्सिमम कव्हर झालाय तुमचं मित्रांनो. ठीक आहे, 90 ते 95% मी कव्हर करून दिलेलं आहे. ठीक आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न आम्ही केलाय. ठीक आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अपडेटेड आणि नवीन ट्रिक, ठीक आहे, काही 1-2 ट्रिक मी सोडल्या आहे. ठीक आहे, एकच लेक्चरमध्ये पूर्ण ट्रिक दिली तर तुम्ही पण कन्फ्यूज व्हाल. ठीक आहे, जसं जसं समोर लेक्चर जाईल आम्ही अजून तुमच्यासाठी ट्रिक्स आणू. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही चांगले मार्क इतरांपेक्षा जास्त मेरिट काढू शकणार आणि सिलेक्शन घेऊ शकणार. ठीक आहे, इथंच थांबतो मित्रांनो. वयवर हे टॉपिक शिकवलं पूर्ण. ठीक आहे, आलेले क्वेश्चन घेतले आम्ही, कन्सेप्ट शिकवला. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर, नक्की कळवा आम्हाला. ठीक आहे, एवढेच बोलून मी आजचं लेक्चर इथेच थांबवतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.